तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवारी अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण तुमचा जो काही चौथा पाठ होता त्याचं नाव होतं आपत्ती व्यवस्थापन, तो आपण व्यवस्थितपणे पाहिलेला होता. तर आजच्या भागामध्ये आपण तुमचा पाचवा पाठ ज्याचं नाव आहे पदार्थ सभोवतालची अवस्था व गुणधर्म. थोडंसं आपल्या आजूबाजूला लक्ष द्या, थोडंसं निरीक्षण करा. तर तुमच्या आजूबाजूला बरेचसे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील, बरोबर. तर त्याच्यापैकी काही पदार्थ हे स्थायी असतात, काही द्रव रूपात आढळतात, तर काही वायू रूपात आढळतात. म्हणजे नेमकं काय आहे, तर त्या सर्व गोष्टी किंवा मग बरेचसे धातू असतात, अधातू असतात, तर ते काय असतात, त्यांचे गुणधर्म काय, त्यांच्या अवस्था. पदार्थात आपल्या आजूबाजूला बरेचसे पदार्थ आहेत, तर त्यांची अवस्था म्हणजे ते कोणत्या रूपात आढळतात, स्थायी रूपात आढळतात, द्रव रूपात आढळतात की वायू रूपात आढळतात, त्या अवस्था. त्यांचे गुणधर्म म्हणजे काय, तर ते कधी उकळतात, कधी थंड होतात, कधी गदी घोटतात. तर या सर्व गोष्टी आपण आजच्या या पाठामध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या भागाला. तर पदार्थाच्या अवस्था आणि अवस्थांतर म्हणजे काय हे लक्षात घ्या. पण त्यापूर्वी हा आपला या पाठाचा पहिला भाग आहे. आपण या पाठाचे 2 भाग केलेले आहेत, कारण बऱ्याचशा पदार्थांची ज्या काही अवस्था आहेत, गुणधर्म आहेत, ते आपण पाहणार आहोत. आणि मग वेगवेगळ्या पदार्थांच्या अवस्था आणि गुणधर्म याच्यामध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो. म्हणून आपण तुमच्या सोयीसाठी, तुमच्या कम्फर्टसाठी काय केलेले 2 भाग केले. तर हा पहिला भाग आहे, तो लक्षात घ्या. तर पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो दुसऱ्या अवस्थेत जातो, तर त्या क्रियेला पदार्थांचं अवस्थांतर असे म्हणतात. समजा एखादा पदार्थ आहे आणि त्या पदार्थाला काय केलं, तर त्या पदार्थाचं रूपांतर एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये झालं, तर या क्रियेला आपण पदार्थांचं अवस्थांतर असं म्हणतो. उदाहरणामध्ये लक्षात घ्या, बर्फ आहे. त्या बर्फाला आपण काय केलं, तर थंड हवेमध्ये, उघड्या हवेमध्ये नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे सर्वसाधारण तापमानाला ठेवलं आणि काही वेळानंतर जर त्याचे निरीक्षण केलं, तर आपल्या लक्षात येतं की त्याचं द्रव रूपामध्ये रूपांतर झालेलं असतं. मग ते काय झालं, तर त्या पदार्थाचं अवस्थांतर झालं. कशामध्ये, तर स्थायी रूपामधून द्रव रूपामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. मेणाचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्ही म्हणाल आता मेण काय असतं, तर तुम्हाला मधमाशा ठाऊक आहेत. तर त्या ज्या काही मधमाशा असतात, तर त्यांचे काय असतात, पोळे असतात. तर त्या पोळ्यांमधलं जे काही मध आहे ते आपण जर काढून घेतलं, तो जो काही उर्वरित पोळं असतं, तर त्या पोळ्याला काय केलं जातं, तर गरम केलं जातं आणि गरम करून हा मेणासारखा एक चिकट पदार्थ तयार केला जातो आणि तो चिकट पदार्थ म्हणजेच मेण. हा या मेणाचा उपयोग कशासाठी करतात, तर पूर्वीच्या काळी काय करायच्या, स्त्रिया कुंकू लावायच्या. मग तो कुंकू व्यवस्थित बसावं किंवा व्यवस्थित त्याचा आकार यावा यासाठी हे मेण वापरलं जायचं किंवा बऱ्याच ठिकाणी हा मेणाचा वापर आजही केला जातो. मग आपल्याला काही मेणाचे तुकडे घ्यायचे आहेत. मग त्याच पद्धतीने आपल्याला प्रयोगशाळेमध्ये आता जायचं आहे. प्रयोगशाळेमधला स्पिरिट दिवा घ्यायचा आहे. तर पूर्वीच्या काळी डिबरी किंवा चिमणी असायची, तुम्हाला ठाऊक असेल, जी की केरोसिन वरती चालायची. तशाच पद्धतीचा हा स्पिरिट दिवा असतो, पण याच्यामध्ये मात्र काय असतो, स्पिरिट असतो. थोडासा वेगळा वास येतो त्याचा, पण हा जो काही स्पिरिट आहे तो काय आहे, व्होलाटाईल आहे. म्हणजे जर आपण त्याला हवेला उघडं ठेवलं तर तो काय होतो, तर त्याचं बाष्पीभवन होऊन जातं, इतका तो व्होलाटाईल आहे. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, मग आपण जर त्या मेणाच्या तुकड्यांना काय केलं, गरम केलं, तर ते जे काही मेण असेल ते वितळतं, द्रव रूपामध्ये येतं आणि काही वेळानंतर जेव्हा आपण त्याला थंड करू, तर ते स्थायी रूपातलं मेण आपल्याला पुन्हा परत भेटतं. आता या ठिकाणी पदार्थांचं काय झालं, अवस्थांतर झालं. सुरुवातीला ते स्थायी होतं, द्रव झालं, द्रव पासून परत काय झालं, स्थायू झालं. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थांचे अवस्थांतर आपल्याला आपल्या आजूबाजूला होत असलेले पाहायला मिळते. बघा, उदाहरणामध्ये लक्षात घ्या, दूध आहे. ओके, तर दूध आहे, दुधावरची साय असते, ती स्थायू असते, थोडीशी घट्ट असते. त्याचं आपण काय केलं, तर त्याचं ते जमा केलं आपण. ते जमा करून त्याचं दही केलं, दह्यापासून आपण परत ताक केलं, द्रव रूपामध्ये आलं, त्यापासून लोणी मिळवली, लोणी स्थायू असते. त्याचं आपण परत तूप बनवलं, तूप द्रव असतो. जर त्याला आपण काय केलं, थोडंसं कमी तापमानामध्ये ठेवलं, तर ते परत घोटतं, ते परत स्थायू बनतं. तर अशा पद्धतीने पदार्थांचं जे काही अवस्थांतर आहे ते सातत्यानं होत असतं. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला काही पदार्थ पाहायला भेटतात. तर
हे पदार्थ कशा स्वरूपामध्ये आहेत, त्यांचा अवस्थांतर कशा पद्धतीने होते याची आपण थोडक्यात चर्चा करूया. सुरुवातीला तुम्हाला काय पाहायला भेटतं तर परफ्यूम पाहायला भेटतं. परफ्यूम म्हणजे काय तर सुगंधी द्रव्य असतो, अत्तर सुद्धा आपल्याकडे म्हणलं जातं. किंवा मग दुसऱ्या चित्रामध्ये पहा, हे काय आहे तर हे तूप आहे, ज्याला आपण घी म्हणतो थोडक्यात. तर ज्या वेळेला आपण काय करतो, या तुपाला थोडीशी उष्णता देतो तर तो द्रव रूपामध्ये येतो. त्याची उष्णता जर संपली काही कालावधीनंतर तर तो काय होतो, परत त्याच्या स्थायी रूपामध्ये येतो. त्यानंतर या काय आहेत तर या डांबर गोळ्या आहेत. या ज्या काही डांबर गोळ्या असतात तर त्यांना जर आपण हवेमध्ये असं सहज सोडून दिलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्या डांबर गोळ्या नाहीशा होतील, कारण त्यांचं बाष्पीभवन होतं, त्याचं डायरेक्ट रूपांतर हे वाफेच्या रूपात होतं, वाफेच्या किंवा वायूच्या स्वरूपात होतं. त्यानंतर कापूर आहे. कापुराचंही तसंच आहे, ज्या पद्धतीने डांबर गोळ्यांचं होतं. आता लक्षात घ्या, पदार्थ उष्णता दिल्यानं किंवा त्यातील उष्णता काढून घेतल्यानं पदार्थांचं अवस्थांतर होतं. एकतर आपण पदार्थांना उष्णता द्यायला हवी किंवा त्याच्यातली उष्णता आपण काढून घ्यायला हवी. त्याच वेळेला त्या पदार्थांचं काय होतं, अवस्थांतर होतं. आपल्या सभोवतालचा प्रत्येक पदार्थ हा स्थायू, द्रव व वायू यांच्यापैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आढळतो. तर आपल्या आजूबाजूला बरेचसे पदार्थ असतात. त्या पदार्थांचं थोडंसं निरीक्षण जर आपण केलं तर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक पदार्थ हा एकतर स्थायी रूपात आहे म्हणजे तो घट्ट असतो, किंवा द्रव रूपात आहे म्हणजे तो पातळ असतो, आणि वायू रूपात म्हणजे हवेच्या स्वरूपात आहे. अशा कोणत्या ना कोणत्या अवस्थेत तो आपल्याला आढळतो. त्यानंतर पुढे बघा आता, तर आपल्याला एका थोड्याशा वैज्ञानिकाबद्दल थोडीशी माहिती मिळवायची, ती असे होऊन गेली या संदर्भाखाली ते दिलेली आहे. तर 19व्या शतकात जे विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थाची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थांवर व कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिलं, हे त्यांनी सिद्ध केलं. आणि हे कोण आहेत आपले तर जे विलार्ड गिब्स हे वैज्ञानिक आहेत. तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, त्यांनी सांगितलं की पदार्थांची जी काही अवस्था असते, कोणती काय अवस्था असेल, आधी स्थायू असेल, द्रव असेल किंवा मग वायू असेल, तर या सर्व अवस्था त्या पदार्थाची ज्या काही कणांची संरचना असते, जी काही रचना असते त्याच्यावरती अवलंबून असते. त्यानंतर आता पुढे बघा, पुढचा मुद्दा, या ठिकाणी आपल्याला स्थायू, वायू आणि द्रव याची काही उदाहरण दिलेली आहेत. त्यांचा आकार आणि त्यांचं जे काही आकारमान आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. तर ते आपण थोडक्यात समजून घेऊया. सुरुवातीला स्थायू दिलेला आहे, उदाहरण आहे लोखंडाचा तुकडा. लोखंडाच्या तुकड्याला स्वतःचा आकार असतो, कसेही ठेवले तरी त्याचा आकार काय तो कायम राहतो. त्याच्यावरती आपण बल लावलं, त्याच्यावरती आपण काय केलं, शक्ती लावली, त्याला आपटलं, त्याला फोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याचा जो काही आकार आहे तो कायम तसाच राहतो. त्याचा आकारमान काय तर ठराविक आकारमान असतं. साखर, वाळू असे स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यास त्याचा ढीग तयार होतं. आकारमान म्हणजे काय तर ती वस्तू जेवढी जागा व्यापते तर त्याला आपण आकारमान म्हणतो. उदाहरणामध्ये लक्षात घ्या, स्थायूला आपण कुठेही ठेवलं तर त्याला तेवढंच आकारमान लागणार आहे. त्याचं आकारमान काय झालं, ठराविक झालं. तर ते बदलणार आहे का तर ते कधीही बदलणार नाही. साखर, वाळू असे जे काही स्थायू पदार्थ आहेत ते जर आपण सपाट भागावरती ओतले तर त्याचा काय तयार होतो, ढीग तयार होतो. त्यानंतर दुसरी अवस्था आहे पदार्थांची द्रव. आता याच्यामध्ये काय काय येतं तर याच्यामध्ये पाणी आहे, स्पिरिट आहे, तेल आहे. तर याचा स्वतःचा आकार नसतो, भांड्यांचा आकार हे घेतात. उदाहरणामध्ये लक्षात घ्या, आपण पाण्याला एका ग्लासमध्ये ओतलं तर ग्लासचा जो काही आकार असेल तर तो ग्लासचा आकार पाणी घेतो. त्याच पद्धतीने का बाटलीमध्ये ठेवलं, बॉटलमध्ये ठेवलं तर त्या बॉटलचा आकार पाणी घेतो. त्यांचं जे काही आकारमान आहे तेही ठराविक असतं. भांड्यातील ठराविक जागा ते व्यापतात. सपाट पृष्ठभागावर जर आपण पाण्याला ओतलं तर ते काय होतं तर उत्तरेच्या दिशेने वाहतात, कारण यांच्यामध्ये प्रवाहता असते. ते स्थिर असतात का नाही तर ते सतत सातत्याने प्रवाहित होणारे पदार्थ असतात. त्यानंतर तिसरी अवस्था आहे वायू. आणि वायूचं उदाहरण काय आहे तर वायूचं उदाहरण आहे हवा. मग याला स्वतःचा आकार नसतो, उपलब्ध असलेली सर्व जागा हे व्यापतात, ठराविक आकारमान नसतं. भांड्यात बंदिस्त वायूवरील दाब कमी जास्त केलं त्याचा आकारमान सुद्धा काय होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. तर त्याचा आकारमान काय असतं, उदाहरण हे आपण या ठिकाणी आता लक्षात घेतले.
तर चला आपली गाडी थोडीशी आता पुढे सरकूया, आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता आपण उष्णता आणि अवस्थांतर यांचा काय संबंध आहे ते लक्षात घेऊया. अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे तुम्ही शिकला आहात. आपण सुरुवातीलाच पाहिलं की एखाद्या पदार्थाला जर उष्णता दिली आणि काढून घेतली तर त्याची जी काही अवस्था आहे ती बदलते, यालाच आपण अवस्थांतर म्हणतो. मग अवस्थांतर हा पदार्थातील उष्णतेचा परिणाम आहे हे आपण शिकलो. त्याच पद्धतीने उष्णता मिळाली की स्थायूंचं द्रवात, तर द्रवाचं वायूत रूपांतर होतं. तसेच पदार्थ थंड होत गेला म्हणजे त्यातील उष्णता कमी झाली की वायूचं द्रवात आणि द्रवाचं स्थायूत रूपांतर होतं. इथे लक्षात घ्या. आता उष्णता दिली, स्थायूचं रूपांतर कशामध्ये होतं? द्रव रूपामध्ये होतं. आणि परत उष्णता दिली आपण द्रवाला तर त्याचं रूपांतर वायूमध्ये होतं. पण आपण वायूला थंड केलं तर त्याचं रूपांतर द्रवात होतं. त्या द्रवाला आपण आणखी थंड केलं तर त्याचं रूपांतर स्थायूमध्ये होतं. याचं उदाहरण काय? तर पाणी. आपलं पाण्याला आपण उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? बाष्पामध्ये होतं. त्या बाष्पाला आपण थंड केलं तर त्याचं रूपांतर बर्फात होतं. तर अशा पद्धतीने ही जी काही प्रक्रिया आहे उष्णता आणि अवस्थांतर यांचा हा संबंध आहे. तर बघा, आपल्याला आपल्या आजूबाजूच्या आपल्या वातावरणाचे जे काही तापमान असेल ते काय आहे हे मोजण्यासाठी एक यंत्र वापरलं जाते. छोटंसं साधं यंत्र वापरलं जातं, त्याला आपण तापमापी म्हणतो. तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती मिळवणार आहोत, ती लक्षात घ्या. पाण्यानं भरलेलं भांड शेगडीवर ठेवल्यास लगेच पाण्याची वाफ होते का? ते पाणी फ्रीज मध्ये ठेवल्यावर लगेच त्याचा बर्फ बनतो का? तर नाही. तर त्यासाठी थोडासा कालावधी जावा लागतो, थोडासा वेळ जावा लागतो. पदार्थाला काही विशिष्ट प्रमाणात उष्णता दिली किंवा त्यातील काही विशिष्ट उष्णता काढून घेतली तर त्याचं अवस्थांतर होतं, त्याच्या अवस्थेमध्ये बदल होतो. पदार्थाला उष्णता दिली की तो गरम होतो किंवा त्याची उष्णता काढून घेतली की तो थंड होतो. यावर त्याचे जे काही अवस्थेतील बदल असतील, अवस्थांतर आहे, तर ते अवलंबून असतं. पदार्थ किती गरम किंवा किती थंड आहे आपल्याला कसं समजतं? तर त्याच्या तापमानावरून समजतं, बरोबर? तर ते तापमान काय आहे लक्षात घ्या. पदार्थाला उष्णता मिळाली की तो गरम होतो म्हणजेच तापतो. पाणी किती तापलं आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्यात बोट किंवा हात बुडवतो. परंतु अशा मोजमापात अचूकता नसते. त्यामध्ये आपल्याला ॲक्युरसी कळते का की किती प्रमाणात तापले, पाणी तापलेलं आहे, 40 डिग्री तापलेला आहे की 50 डिग्री तापलेला आहे. तर तसेच पदार्थ तापलेला असला तरी हाताला चटका लावून इजा होऊ शकते. पाण्यामध्ये आपण सहज हात घालतो, पण जर इतर कोणता पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये आपण हात घालू शकतो का? घालू शकत नाही. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस हे एकक वापरतात. म्हणजे उदाहरणामध्ये लक्षात घ्या, एक अंतर आहे, एका विशिष्ट गावापासून एका विशिष्ट गावापर्यंतचं अंतर. फॉर उदाहरणामध्ये बघा, आता आपण लक्षात घेऊया, तुमच्या घरापासून, समजा हे तुमचं घर आहे, तुमच्या घरापासून तुमच्या शाळेपर्यंतचं जे काही अंतर असेल तर ते 2 किलोमीटर आहे. किलोमीटर हे काय आहे? तर अंतर मोजण्याचे एकक आहे, एक प्रमाण आहे. तर त्याच पद्धतीने काय? तर त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण अंतर मोजतो, वेग मोजतो, त्याच पद्धतीने तापमान मोजण्याचं सुद्धा एक एकक आहे, ते म्हणजे काय? अंश सेल्सिअस. तर याला असं सुद्धा लिहिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे तापमापी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या डिजिटल तापमापीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आता हे तापमापी बघा, याच्यामध्ये तुम्हाला एक लाल रंगाचा एक भाग दिसतोय, तो म्हणजे काय? पारा, ज्याला आपण शिसा म्हणतो. तर हा जो काही पारा आहे त्याचे एक वैशिष्ट्य आहे, तर तो कुठल्याही तापमानावरती विरघळतही नाही आणि तो घट्टही होत नाही, म्हणजे स्थायूच्या रूपातही येत नाही. म्हणून या तापमापीमध्ये काय केलं जातं? तर पारा वापरला जातो. त्यानंतर पुढचा भाग, तर आपल्याला एक छोटीशी कृती करायची, ती आपण करून पाहूया. तुम्हाला ही कृती प्रयोगशाळेमध्ये तुमच्या शिक्षकांच्या मदतीने करायचे, तर ते तुम्ही व्यवस्थितपणे करा. प्रयोगशाळेमधील एक तापमापी घ्या, त्याच्या खालच्या टोकाकडील फुग्यात पारा भरलेला असतो. त्याचं खालचं जे काही टोक असतं थोडंसं फुगीर असतं, त्या ठिकाणी आपल्याला पारा पाहायला भेटेल. हा पारा फुग्यावरील नळीत काही अंतरापर्यंत चढलेला दिसेल, तो आपलं वातावरणाचं तापमान असतं. पाऱ्याच्या स्तंभाशेजारील अंशांकन केलेले दिसेल. पाऱ्याची पातळी, शेजारील संख्या वाचा.
यावरून फुग्याभोवतालच्या हवेचं तापमान समजेल. आता तापमापीचा फुगा पाण्यात पूर्णपणे बुडवेल. अशा पद्धतीने तापमापी धरा, पाण्याचं तापमान नोंदवा. हीच कृती एका भांड्यात थोडं गरम पाणी घ्या, दुसऱ्या भांड्यात थंड पाणी किंवा बर्फ घेऊन करा आणि दोन्ही तापमानाची आपल्याला काय करायची, नोंद करायची. बघा, जे काही तापमापी असतं तर त्याच्या आजूबाजूची जी काही हवा असते त्याचं तापमान त्यामध्ये नोंदवलेलं असतं, त्याची नोंद करा अगोदर. आणि मग तीच तापमापी तुम्हाला थंड पाण्यामध्ये बुडवायची आहे, त्याची नोंद करा. त्या एकूण तापमानामधून जे काही सुरुवातीचं तापमान होतं आपल्या वातावरणाचं ते वजा करा. त्याच पद्धतीने गरम पाण्यामध्ये तो तापमापी बुडवा, त्याची नोंद करा. आणि अशा पद्धतीने दोन्ही तापमानांची नोंद तुम्हाला करायची आहे. मग करणार ना तुम्ही हा प्रयोग, तर निश्चितपणे करा. आणि तुम्ही प्रयोग केल्यानंतर त्याची जी काही नोंद असेल तर ती माझ्याशी सुद्धा शेअर करा. बघा, अशा पद्धतीने तुम्हाला या तापमानाची नोंद करायची आहे. त्यानंतर आता काही उदाहरणं दिली आपल्याला तापमानानुसार. उकळत्या पाण्याचं तापमान किती असतं, तर उकळत्या पाण्याचं तापमान 100°C असतं. गोठणारं पाणी म्हणजे जे काही बर्फ होणारं पाणी असतं त्याचं तापमान असतं 0°C. हवा हिवाळ्यात रात्रीच्या वेळेला किती असते, 15°C पेक्षा कमी असते. उन्हाळ्यात भर दुपारी किती असते, 35°C पेक्षा जास्त असते. फ्रीज मधलं तापमान किती असतं, 5° पेक्षा कमी असतं. तर यामुळे फ्रीजर मधलं तापमान कसं असतं, -18°C असतं. आपल्या शरीराचं तापमान किती असतं, तर सुमारे 37°C असतं. तर आपल्या वातावरणानुसार, आपल्या शरीरातील बदलानुसार हे तापमान सुद्धा बदलतं. तर प्रयोग करताना तुम्हाला काळजी घ्यायची, तर तुम्ही ज्या काही वेगवेगळे चंचुपात्र, टेस्ट ट्यूब, परीक्षण नळ्या धरणार आहात तर त्याला असं वरून हात न लावता तुम्ही बाजूने अगदी व्यवस्थितपणे ते दाखवल्याप्रमाणे धरा. त्यामुळे काय होणार नाही, तुमची त्वचा भाजणार नाही किंवा तुम्हाला पोळणार नाही. आता पुढे वळूया आपण. पुढे आपण पाहणार आहोत उत्कलन. उत्कलन म्हणजे काय, तर पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असतं, हे आपल्याला ठाऊक आहे. फरशीवर सांडलेले जे काही पाणी आहे ते हळूहळू आपोआप वाढतं, हे आपल्याला माहित आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होतं. मग पाणी उकळतं तेव्हा काय होतं, तर पाणी जसं जसं गरम होतं तसं तसं त्याचं तापमान वाढतं. बाष्पीभवन अधिक जलद गतीने होऊ लागतं. म्हणजे काय, सुरुवातीला जर आपण थोडी उष्णता दिली तर 20°C ला ते थोडंसं उकळतं. मग त्याचा जो काही बिंदू असेल, उत्कलन बिंदू असेल, तो वाढत जातो आणि मग तापमान वाढायला लागतं. तर शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचं बाष्पीभवन होऊ लागतं. एक विशिष्ट प्रकारचं तापमान जर आपण त्याला दिलं तर त्या उष्णतेची एक पातळी गाठली त्याने विशिष्ट प्रकारची की मग त्याचं बाष्पीभवन होऊ लागतं. म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागांतर्गत येताना दिसतात, म्हणजे खालच्या दिशेने येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळतं. यालाच पाण्याचं उकळणं किंवा उत्कलन म्हणतात. शुद्ध पाण्याच्या समुद्र सपाटीला उत्कलन 100°C तापमानाला होतं आणि हा पाण्याचा उत्कलनांक होय. तर पाण्याचा उत्कलनांक किती आहे, 100°C आहे. त्यानंतर पुढे बघा, पाण्याची वाफ थंड झाली तर एका तापमानाला वाफेचं पुन्हा पाणी होतं. त्या क्रियेला आपण संघनन म्हणतो, याला कंडेन्सेशन प्रक्रिया म्हणतात. म्हणजे बघा, तुम्ही कधी पाहिलं असेल, आपण पाणी उकळलं त्याच्यावरती जर आपण प्लेट झाकली आणि थोड्या वेळानंतर ती प्लेट काढली तर त्या प्लेटच्या खालच्या बाजूला आपल्याला पाण्याचे थेंब पाहायला मिळतात. आणि ती प्रक्रिया म्हणजे काय, तर संघनन. ती जी पाण्याची वाफ असते तर त्या वाफेचं परत द्रव रूपात पुन्हा पाणी होतं, द्रव रूपामध्ये त्याचे रूपांतर होतं, यालाच आपण संघनन म्हणतो. वाफेचे संघनन 100°C लाच होतं, म्हणजे पाण्याचा उत्कलनांक आणि संघनन बिंदू हा एकच आहे. तर पाण्याचा संघनन बिंदू आणि उत्कलनांक बिंदू कसा आहे, एकच आहे, सेम असतो, सारखा असतो. त्यानंतर आणखी एक कृती करायची आहे आपल्याला. एका चंचुपात्रात थोडंसं पाणी घ्यायचंय, त्यामध्ये एक तापमापी ठेवायचे दाखवल्याप्रमाणे. आता चंचुपात्राला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता द्यायची आहे. पाण्याचा जो काही उत्कलन बिंदू किती आहे याची नोंद करायची आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ किंवा साखर टाकून पुन्हा त्याचा उत्कलन बिंदू काय आहे हे पाहायचंय. यावरून तुमच्या लक्षात येईल की त्या पाण्याची जी काही क्षारता असेल किंवा त्याच्यामध्ये असलेले जे काही पदार्थ आहेत ते जर बदलले गेले तर त्याचा जो काही उत्कलांक बिंदू असेल तोही बदलतो.
आता आपण थोडंसं पुढे येऊया पुढच्या भागाकडे. आता पाणी कसं उकळतं हे आपण पाहिलं, पण पाणी कसं थंड होतं, कशा पद्धतीने ते गोठतं बर्फाच्या रूपामध्ये जातं हे आपण आता पाहूया. गोठण म्हणजे काय, तर फ्रीज मध्ये किंवा बर्फावर ठेवलेलं पाणी थंड होत जातं, म्हणजे त्याचं तापमान कमी कमी होतं. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनू लागतो, म्हणजे ते गोठू लागतो. आणि ज्या तापमानावर ही प्रक्रिया होते त्याला पाण्याचा गोठण बिंदू म्हणतात. एक ठराविक तापमान असतं आणि त्या तापमानावर पाणी अधिक थंड न होता त्याचं बर्फ व्हायला सुरुवात होते, म्हणजे तो बर्फ काय होतो, गोठू लागतो. आणि ज्या तापमानावर ही प्रक्रिया घडते तर त्यालाच आपण गोठण बिंदू म्हणतो. त्यानंतर बघा, पदार्थाचं तापमान 0 अंश सेल्सिअस पण कमी होऊ शकतं. उदाहरणार्थ फ्रीजच्या फ्रीझर मध्ये हवेचे तापमान सुमारे -18 अंश सेल्सिअस असतं. 0 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास ते उणे अंश सेल्सिअस मध्ये सांगतात. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथे उणे म्हणतोय, वजा म्हणतोय, तर 0 पेक्षा कमी असलं तापमान की ते उणे मध्ये सांगितलं जातं. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो, म्हणजे त्याचं पुन्हा द्रवात रूपांतर होतं आणि याला विलयन म्हणलं जातं. बर्फाचं विलयन ही 0 अंश होतं, म्हणजे पाण्याचा जो काही गोठण बिंदू व विलय बिंदू आहे ते एकच आहेत. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उत्कलन बिंदू असतो, तोच त्याचा संघटन बिंदूही असतो. प्रत्येक पदार्थाची विशिष्ट गोठण बिंदू असतो आणि तोच त्याचा विलय बिंदू सुद्धा असतो. तर बघा, ज्या पदार्थाचा संघटन बिंदू एखादा असेल, फॉर एक्झाम्पल उदाहरणामध्ये पाण्याचा उत्कलन बिंदू 100 आहे, तर त्याचा संघटन बिंदू सुद्धा किती असेल, 100 असेल. त्याच पद्धतीने पाण्याचा विलय बिंदू 0 अंश सेल्सिअस आहे, तर त्याचा गोठण बिंदू सुद्धा काय असेल, तर 0 अंश सेल्सिअस असेल. आता बघा, पदार्थाला उष्णता मिळत असताना काय होतं आणि उष्णता कमी होत असताना काय होतं. ज्या वेळेला आपण पदार्थाला उष्णता देतो त्यावेळेला काय होतं, तर स्थायूचं रूपांतर द्रवात होतं आणि त्यामध्ये विलयन प्रक्रिया होते आणि द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होते, त्यावेळेला उत्कलन ही प्रक्रिया होते. आणि जर आपण उलट पाहिलं, ज्या वेळेला उष्णता कमी होत असते त्यावेळेला वायूचं द्रवात रूपांतर होताना संघटन होतं, म्हणजे त्या वायूपासून परत द्रव पदार्थ तयार होतं. आणि त्या द्रवाचं तापमान जर आपण कमी केलं तर त्यावेळेला गोठण ही प्रक्रिया होते आणि द्रवाचे रूपांतर स्थायूमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, इथे आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे, ती लक्षात घ्या. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचं उत्कलन होतं त्याच तापमानाला त्याचे थंड होताना संघटन होतं. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. म्हणजे ज्या तापमानाला पदार्थ गरम होतो तर त्या ठिकाणी उत्कलन होतं, त्याच तापमानाला थंड होतं, म्हणजे त्याच ठिकाणी संघटन होतं. आणि पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला तो गोठतो त्याच्या तापमानाला गरम होताना तो वितळतो. त्यानंतर बघा, तर अवस्थांतराचे उपयोग काय आहेत, तर अवस्थांतराचे बरेचसे उपयोग आहेत. काही आपल्या दैनंदिन जीवनातले उपयोग लक्षात घ्या. पहिला उपयोग, पॅराफिन वॅक्स म्हणजे मेण वितळवून मेणबत्त्या बनवल्या जातात. मेण कशा पद्धतीने वितळवले जाते हे आपण पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्यानंतर गोठवलेला जो काही कार्बन डायऑक्साईड असेल, ज्याला आपण शुष्क बर्फ म्हणतो, त्याचं तापमान -57 अंश सेल्सिअस असतं, तर ते आईस्क्रीम तयार करताना किंवा त्याला थंड ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. द्रवरूपातील जे काही नायट्रोजन आहे त्याचा उपयोग रक्तपेशी किंवा पेशींचं रेत टिकून ठेवण्यासाठी होतो. रक्तपेशी ठेवण्यासाठी, त्यांना गोठण्यासाठी, त्यांचे जे काही सॅम्पल म्हणतो आपण थोडक्यात, ते ठेवण्यासाठी वापरले जातो. वाळू वितळवून काच बनवला जातो. तुम्हाला ठाऊक होतं की काच कशा पद्धतीने बनतो, तर वाळूला वितळवलं जातं आणि त्यापासून काच बनवला जातो. सोने, चांदी यापासून दागिने बनवण्यासाठी ही धातू वितळवले जातात. अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळावा लागतो. आता यापुढे जो काही भाग असेल तो आपण पुढच्या भागामध्ये पाहूया, म्हणजे आपल्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया. या ठिकाणी तुमचा या पाठाचा जो काही पहिला भाग होता तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवरती सुद्धा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या विचारू शकता. तर अशाच पद्धतीने तुम्हाला यापुढील दुसरा भाग पाहण्यासाठी यापूर्वीच्या पाठाचे जे काही
व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी, त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला येता 6वी विज्ञान या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या स्वतःची. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत छान पद्धतीने अभ्यास करा. बाय गाइस, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.